पाकच्या पंजौर भागामध्ये बलूच लिबरेशन आर्मीकडून पाक सैन्यावर हल्ला, 12 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा बलूच आर्मीचा दावा। आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा दावा। बीएलएच्या कारवाया वाढल्या। भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहरचा ताबा हवा। केंद्र सरकारची यादी तयार। सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यामध्ये 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू। निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार। सुरक्षा दलांच्या ऑपरेशन दरम्यान त्रालमध्ये 3 आणि शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्जादाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल। पाकच्या एकाही मिसाईलने भारतामध्ये नुकसान केलं नाही, मात्र भारताने पाकवर मिसाईल डागल्याने मोठं नुकसान झाल्याची कबुली। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। शस्त्रसंधी होणं हे मोठं यश असल्याचं म्हणत दोन्ही देशांचे आभार मानले। तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टामध्ये धाव। भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा। तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळांचं संवेदनशील काम देऊ नका, इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा। सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती। तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की अझरबैजान सोबत करार करू नका। टाटा सोशल सायन्स संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश। दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यामुळे करार रद्द। जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी राज्य तपास यंत्रणेकडून शोध मोहीम। सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरमध्ये छापे। मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात एसआयची कारवाई। सिंधू जलकरार स्थगितीनंतर हायड्रो पॉवर प्लांटची क्षमता वाढणार। ऊर्जा क्षमता वाढल्यामुळे सलाल आणि बगलिहार धरणांमधील गाळ काढण्यास मदत। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार। पाकिस्तान दहशतवादी देश असल्याचं जगाला कळेल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत। देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांच्या सोबत असू। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। एक वेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलं राहील, अशी ही प्रतिक्रिया। ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त। मला अटक करून सूड घ्या, राऊतांनी शहांना आव्हान दिलं होतं। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी फोन केला होता। अमित शहांशी बोलू का, असं शिंदेंनी मला विचारलं होतं। संजय राऊतांचा दावा, मी समर्थ आहे असं उत्तर दिल्याचं राऊतांनी सांगितलं। आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून सुरू। संध्याकाळी बंगळुरू विरुद्ध कोलकाताची लढत। विराट कोहलीच्या फलंदाजीकडे लक्ष। अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला भारत तयार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। भारताकडून मात्र 0 टॅरिफ करण्याबद्दल अजूनही घोषणा नाही। छत्तीसगडमधील माओवादी संघटनेकडून पहिल्यांदाच मोदी शहांच्या नावापुढे आदरणीय असा उल्लेख। माओवाद्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनला कंटाळून शरण येण्यासही तयार।